विदर्भ महोत्सवातून महिलांच्या सक्षमीकरणाचा पाया, जिल्हाधिकारी सौरभ कट्यार यांचे प्रतिपादन. जागर स्त्री शक्तीचा वैदर्भी महोत्सवाला नृत्य, खेळ स्पर्धा आणि चविष्ट भोजनांची मेजवानी. भारत गणेशपुरे यांच्या उपस्थित कवी संमेलन ही रंगले. जिल्हा परिषदेच्या विविध विभागाच्या प्रयत्नातून वैदर्भी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. खऱ्या अर्थाने ते कौतुकास्पद आहे. यासारख्या जिल्हास्तरीय व विभागस्तरीय प्रदर्शनातूनच महिला बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादित वस्तूंना खऱ्या अर्थाने बाजारपेठ निर्माण होत आहे. अशासारख्या विदर्भी महोत्सवातूनच महिला सक्षमीकरणाचा पाया रचला जात असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी सौरभ कट्यार यांनी आज 24 मार्च सोमवार रोजी दुपारी 4 वाजता केले. नृत्य, खेळ स्पर्धा, महिलांकरता प्रशिक्षण कार्यशाळा आणि विदर्भीय चविष्ट भोजनाची मेजवानी देणाऱ्या जागर स्त्री शक्तीच्या या वैदर्भी महोत्सवाला अंतर्गत सोमवारी आयोजित कार्यक्रमामध्ये जिल्हाधिकारी यांनी उपस्थिती दर्शवून महिला समूहांना प्रोत्साहन दिले. माता जिजाऊ सावित्रीबाई फुले व रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमाचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. सुरुवातीला स्वागत गीताने पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रीती देशमुख यांनी केले. त्याच्यात इन्क्रीज करून द्यायची आहे असं बाकी काही जिल्ह्यात जरी होत असतं तरी आपल्या जिल्ह्यात प्रत्यक्ष अंगणवाडी ताईने काम केलेलं आहे. अंगणवाडी सेविक अंगणवाडीमध्ये त्याची जनजागृती केलेली आहे, गावात जनजागृती केली, ग्रामपंचायतमध्ये जनजागृती करण्यात आली आहे आणि विविध प्रकारचे कार्यक्रम सुद्धा तुम्ही लोकांनी घेतले होते आणि त्याचाच रिझल्ट आहे की आपण प्रथम सुद्धा येत आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये. दुसरीकडे आपल्या जिल्ह्यामध्ये कुपोषणाचं प्रमाण सुद्धा फार कमी होत आहे आणि विशेष करून मेळघाट क्षेत्रामध्ये ज्याच्यात पूर्वी म्हणायचं की खूप मोठ्या प्रमाणात कुपोषण आहे, आता हळूहळू मेळघाटमध्ये सुद्धा कुपोषणाच्या प्रमाणात कमी होत आहे. त्याच्यात सुद्धा श्रेय तुम्ही लोकांना आणि आपल्या आशाताईंना सुद्धा जात आहे. तर हे सगळे खूप मोठी उपलब्धी आहे, कौतुकस्पद उपलब्धी आहे जे सगळं शक्य झालं आहे तुम्ही लोकांमुळे. म्हणून मला असं वाटते जे भविष्यासाठी सुद्धा जे टार्गेट सेट करण्यात आलेलं आहे जिल्हा परिषद मार्फत किशोरवयीन मुलींसंदर्भात किंवा आपली सगळी अंगणवाडी इंग्लिश करण्याचं, ते सुद्धा मला नक्की विश्वास आहे की जेव्हा एवढी चांगली टीम आहे, एवढी उत्साही टीम आहे आणि एवढा चांगला सपोर्ट जिल्हा परिषद सीओ मार्फत जर मिळत आहे तर नक्की मला विश्वास आहे भविष्यात आपण हे सुद्धा सगळे ऑब्जेक्टिव्ह पूर्ण करणार आहे आणि अमरावती जिल्हा प्रथम जिल्हा राहणार आहे सगळे अंगणवाडी इंग्लिश करणार आहे. तर त्याच्यासाठी सुद्धा हार्दिक शुभेच्छा सर्वांना. बेस्ट विशेष. जय हिंद, जय महाराष्ट्र. लाभ मिळणार आहे आपली बचत गटांची महिलांचा, कारण की बचत गट प्रत्येक जिल्ह्यामध्ये राहतात, प्रत्येक जिल्ह्यामध्ये बचत गट उद्योग करतात, त्यांचे पदार्थ आहेत त्याची विक्री केली जातात. लेकिन असं पाहण्यात आलेलं आहे जेव्हा एक वेगळा ब्रँड तयार होते तो ब्रँडची अजून जास्त डिमांड जनरेट होते मार्केटमध्ये. तो आता हे वैदर्भी जे ब्रँड तयार करण्यात आलेला आहे या ब्रँडच्या अजून एक वेगळी ओळख मिळणार आहे आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा आणि राज्यस्तरावर सुद्धा. आणि या ब्रँडच्या माध्यमातून जर तुम्ही जे बचत गट आहे त्यांचे प्रोडक्टची विक्री झाली तो अजून त्या ब्रँडच्या निमित्ताने अजून त्याची डिमांड जनरेट होईल आणि आपले जे बचत गट आहे त्यांना एक वेगळी मार्केट मिळणार आहे, त्यांच्या प्रोडक्टचं एक वेगळी मार्केट मिळणार आहे आणि त्यांचं उत्पन्न सुद्धा खूप गतीने वाढणार आहे. म्हणून ह्यासारखी ब्रँडची सुद्धा खूप आवश्यकता आहे आणि भविष्यात आपले जेवढे मावींचे बचत गट आहे, महिला कल्याणचे उमेदचे बचत गट आहे त्यांच्या उत्पन्नामध्ये सुद्धा नक्की वाढ होणार आहे या ब्रँडमुळे. आणि मेळघाटचा तसा एक वेगळा ब्रँड आहेच आपल्या जिल्ह्यात. तो ही चांगली संकल्पना आहे आणि ह्यामुळे भविष्यात खूप उत्पन्न होणार आहे आपल्या बचत गटांना आणि त्यांना सुद्धा एक चांगली ओळख त्यांना मिळणार आहे. आणि इथे जे आलेले अंगणवाडी ताई आहे विशेष करून त्यांच्यासाठी मला सांगायचं आहे की आमचा जे अनुभव आहे महिला बालकल्याण विभागासंदर्भात ते खूप चांगलं आहे. मागील 1.5 वर्षात आम्ही पाहिलं आहे की जे कुठलीही जबाबदारी देण्यात आलेली आहे महिला बालकल्याण विभागाला आणि विशेष करून आपल्या अंगणवाडीला ते सर्व लोकांनी खूप उत्साहाने काम केलेलं आहे आणि प्रत्येक जबाबदारी तुम्ही लोकांनी पार पाडली. इलेक्शन पूर्वी एक मोठी जबाबदारी देण्यात आली होती लाडकी बहन स्कीमचा इम्प्लिमेंटेशन करण्याची. त्याच्यात सर्व अंगणवाडी सर्व सुपरवायझर मदतनीसने खूप मनात काम केलेलं आहे आणि त्याच्यात रिझल्ट आहे की आपले जिल्ह्यामध्ये जवळपास 7 लाख महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला. एवढा मोठी संख्यामध्ये पहिल्यांदा कुठली योजनेमध्ये लाभ देता आला
आणि हे सगळं शक्य आहे तुम्ही लोकांमुळे. शेवटी सगळं काम अंगणवाडी मार्फत करण्यात आलं आहे आणि इनफॅक्ट याच्यात बचत गटांच्या महिलांनी सुद्धा सहभाग घेतला होता आणि सहकार केला होता. तसेच पोषण माह राबवला जातात दरवर्षी सप्टेंबर महिन्यात. तर ह्या वर्षी सुद्धा आणि तसं मागील वर्षी सुद्धा आपला अमरावती जिल्हा महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर आलेला आहे. हे खूप मोठी उपलब्धी आहे की पूर्ण महाराष्ट्रात अमरावती जिल्ह्याचं नाव प्रथम येत आहे आणि ज्याच्यासाठी पोषण माह राबवला जातात त्याचा मुख्य उद्देश आहे की पोषणचा खरा जे अर्थ आहे ते लोकांना कळला पाहिजे. स्थानिक जे पदार्थ आहे त्याच्या सगळे कार्यक्रमामध्ये भाग घेत राहतात. लेकिन त्यांना जर अजून सपोर्ट मिळाला, अजून सहायता मिळाली, ते अजून जास्त मनात काम करतात आणि प्रत्येक कार्यक्रमामध्ये अजून चांगली पद्धतीने ते भाग घेतात. आणि तसंच डायरेक्शन मोटिवेशन यावेळी जिल्हा परिषद आणि विशेष करून सिव्हिल जिल्हा परिषदने दाखवलेलं आहे. म्हणून सर्व विभागांना एकत्रित करून एवढा मोठा कार्यक्रम इथे ठेवला आणि तसंच पूर्ण जिल्ह्यामध्ये सुद्धा एक उत्सुकता निर्माण झालेली आहे आणि प्रत्येक यंत्रणामध्ये सुद्धा उत्सुकता दिसत आहे. आता काल मेळघाटमध्ये सुद्धा पहिल्यांदा रंगोत्सवचे आयोजन करण्यात आलं. तिकडे सुद्धा एवढ्या चांगल्या पद्धतीने सर्व महिलांनी, सर्व जे भाग घेणारे लोक होते त्यांनी एवढे उत्साहाने भाग घेतला आणि काही कारणामुळे मला जाता नाही आलं, लेकिन माझ्याकडे सुद्धा माहिती मिळाली, मला सुद्धा माहिती मिळाली की खूप उत्साहाने लोकांनी त्याच्यात भाग घेतलेला आहे. आणि तसा सुद्धा इथे सुद्धा दिसत आहे. प्रत्येक बचत गटामध्ये अंगणवाडी ताईमध्ये सुद्धा खूप उत्साह आहे आणि जेवढे इथे कॉम्पिटिशन्स ठेवण्यात आले प्रत्येक कॉम्पिटिशनमध्ये खूप मोठ्या प्रमाणात लोकांनी सहभाग घेतला आहे. विशेष करून महिलांनी सहभाग घेतलेला आहे. आज पाककला स्पर्धामध्ये सुद्धा खूप अंगणवाडी ताईने भाग घेतलेला आहे, नवीन पदार्थ तयार केलेले आहे. तसंच 4 दिवसीय महोत्सवमध्ये विविध प्रकारची स्पर्धा झाली आहे. प्रत्येक स्पर्धामध्ये तुम्ही लोकांनी खूप मोठ्या प्रमाणात भाग घेतलेला आहे आणि हे असे मोटिवेशन आणि उत्साह प्रत्येक कॅडरमध्ये आता आलेला आहे. याचं पूर्ण श्रेय जिल्हा परिषदची टीम संजिताला, माविनला, महिला बालकांच्या कल्याणची टीमला जात असते. तो हार्दिक शुभेच्छा सर्व जिल्हा परिषदची टीमच्या, माविनची टीमच्या आणि महिला बाल कल्याणची टीमच्या. आणि इतर जिल्ह्यामध्ये सुद्धा यासारखा महोत्सव केला जात आहे. लेकिन यावर्षी इथे आल्यानंतर मला सुद्धा खूप आश्चर्य वाटला आणि आनंद सुद्धा वाटला की एवढ्या मोठ्या प्रमाणात आणि भव्य सुरुवात पहिल्यांदा यासारखा महोत्सव राबवला जात आहे अमरावती जिल्ह्यात. दरवर्षी होत होता, लेकिन यावर्षी संगीताने वेगळा इनिशिएटिव्ह घेतलेला आहे. प्रामुख्याने जे विविध डिपार्टमेंट्स असतात, विभाग असतात, प्रत्येक विभाग यापूर्वी त्यांचा स्वतःचा कार्यक्रम राबवत असतात. महिला बाल कल्याण विभाग त्यांचाच कार्यक्रम राबवत होता. उमेद, माविन यासारखे सगळे विभाग त्यांचे कार्यक्रम राबवत होते. लेकिन पहिल्यांदा संगीताने असा पुढाकार घेतला की सर्व विभागांना एकत्रित करून एवढा मोठ्या प्रमाणात वैदर्भी महोत्सवाचं आयोजन केलं. म्हणून ह्या महोत्सवाचं आयोजन करताना शासनाचे असे कुठलीही विशेष निधी सुद्धा मागितली गेली नाही किंवा त्याची शासनामार्फत निधी सुद्धा विशेष आली नाही. तरी सगळं नियोजन आहे, सगळं प्लॅनिंग जिल्हा स्तरावर जिल्हा परिषदने, माविनने, महिला बाल कल्याण विभागाने केला आहे. त्याचाच हे रिझल्ट आहे की 4 दिवसीय एवढा मोठा भव्य कार्यक्रम घेता आला. आणि आपण इथे पुरस्कार दिले, पण मला वाटते तुम्ही सगळे विजेता आहेत. तुमचं कामं जे प्रामाणिकपणे तुम्ही करत आहेत, जे मला वाटते बाकी लोक जितकं प्रामाणिकपणे कामं करत नाही, तुम्ही तेवढे प्रामाणिकपणे कामं करतात. आणि आमचं जे मुलं भविष्यात आपण घडवणार त्याच्यासाठी तुमचं सर्वाधिक जास्त मोलाचं त्यामध्ये इनपुट्स आहेत. ज्या गाव पातळीवर पालक असतात त्यांच्या स्वतःच्या मुलावरती इतकं लक्ष नसते, पण त्यांचं जेवण, त्यांचा अभ्यास त्याच्यावरती तुम्हीच लक्ष देतात. तुम्ही सगळ्यांना परत माझी खूप खूप धन्यवाद म्हणायचं माझी इच्छा आहे की तुम्ही चांगलं काम करत आहेत. म्हणून अजून पुढे आपण जे आपला नवीन उपक्रम आलेला आहे त्यामध्ये मुलांच्यासाठी अजून कामं करूया. निपुण अभियान आलेलं आहे त्यामध्ये आपण कामं करूया. मुलांना आता आपल्या अंगणवाडीमध्ये जे आपले सगळे अंगणवाडी
इंग्लिश अंगणवाडी करूया आणि त्याच्यासाठी तुम्ही सगळ्यांचं मला मदत लागणार आहे आणि मला नक्की माहिती आहे तुम्ही नक्की मदत करते. आमच्या मुलं जे क्लास 1 ला जाते त्याच्या दर्जा आमच्या जिल्हा परिषद शाळेपेक्षा जास्त चांगला असणार असं मला वाटते आणि तुम्ही ते करू शकता. खूप खूप धन्यवाद. तुम्ही आज खूप मोठ्या प्रमाणात इथे आलेले आहात. आज दिवसभर तुम्ही एन्जॉय करा. आमचे जेवढे बचत गटांनी स्टॉल्स लावलेले आहेत त्याला भेटी द्या, त्यांना प्रोत्साहन द्या आणि पुढच्या वाटचालीसाठी तुम्ही सगळ्यांना शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.